नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे नानासाहेबांना मुळशीमध्ये आणल्यानंतर सयाजीरावांवरती ऋषिकेशने झडप टाकलेली असते आणि नानासाहेबांना सुखरूपरित्या त्याने घरी आणलेलं असतं। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे नानासाहेब घरी आल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश आपल्या घरावरील मालकी हक्क दाखवत ऐश्वर्या आणि सारंगची हकलपट्टी घरातून कायमस्वरूपी करून टाकतात आणि त्यांना इथे आता जेलमध्ये सुद्धा टाकण्याचा विचार ऋषिकेशने केलेला असतो। तर प्रेक्षकांनो, इथे आता सयाजी विखे पाटील यांनीच नानांना किडनॅप केलेला आहे आणि त्याने आता नानांना मुळशीमध्ये आणले ही गोष्ट ऋषिकेशला कशा पद्धतीने कळते आणि इथे ऋषिकेश आणि जानकी दोघेजण मिळून घरावरील मालकी हक्क दाखवत सारंग आणि ऐश्वर्याची हकलपट्टी कशा पद्धतीने करतात आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता जानकीला कळलेलं असतं की मैपतच्या गोडाऊनमध्ये नानांना किडनॅप करून ठेवले आणि अवंतिका आणि जानकी दोघीजणी इथे आता गोडाऊनच्या बाहेरील टाळा फोडून दोघीही आतमध्ये जातात। पण नानांना सयाजीच्या माणसाने तिथून किडनॅप करून दुसरीकडे घेऊन गेलेले असतात। पण प्रेक्षकांनो, जाता जाता एक छान गोष्ट घडलेली असते, ती म्हणजे नानासाहेबांनी काचेच्या ग्लासाला इथे आता पाय मारलेला असतो, त्यामुळे ते काचेचं ग्लास तिथे फुटलेलं असतं आणि नुकतंच पाणी तिथे सांडल्यामुळे ती जागासुद्धा ओली असते। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता नानांच्या हातामध्ये जानकीने जो लाल पिवळ्या रंगाचा दोरा बांधलेला असतो तो सुद्धा तिथे पडलेला असतो आणि तो दोरा जेव्हा जानकीला सापडतो तेव्हा तिची तर खात्रीच पटते की हा माझ्या नानांचा दोरा आहे आणि नाना इथेच होते, त्यांना इथून कुणीतरी आता पुन्हा किडनॅप करून घेऊन गेले ही गोष्ट जानकीला कळते, आपण बघितलं। त्यानंतर जानकी घरी येते तेव्हासुद्धा इथे ऐश्वर्या जानकीला वाईट साईटच बोलते। जानकी सगळ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की नाना तिथे होते, पण नानांना पुन्हा तिथून कुणीतरी गायब केलेलं आहे। पण तरीसुद्धा ऐश्वर्या सगळ्यांना एकच गोष्ट सांगत असते आणि ती म्हणजे की जानकी खोटं बोलते, स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी तिने हा केलेला प्लॅन आहे। ती इथे सगळ्यांचं लक्ष नानांपासून भरकटवते जेणेकरून तिच्या नवऱ्याला नानांच्या खुनाची जी काही आता शिक्षा मिळणार आहे ती शिक्षा मिळायला नको, त्यासाठी जानकी नवनवीन अशा आता गोष्टी शोधून काढते। अजून बघ ना, काही नवीन स्टोरी असेल तर, असं ऐश्वर्या म्हणते। तेव्हा जानकी तिला उत्तर देते आणि म्हणते, प्रेक्षकांनो, जानकी म्हणत असते की माझा आणि या दोऱ्याचा खरापणा सिद्ध करण्यासाठी मला कुठलीही खोटी स्टोरी तयार करायची गरज नाही आहे। मी सांगते ना, हा दोरा नानांचाच आहे। तरीसुद्धा सारंग आणि शर्वरी कुणीही आता जानकीवरती विश्वास ठेवायला अजिबातच तयार नसतं। इथे जानकी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते की मी जे काही बोलते ते सगळं खरं आहे। सारंग भाऊजी, शर्वरी वंश, अहो माझ्यावरती विश्वास ठेवा ना, हा दोरा आपल्या नानांचा आहे, आपल्या नानांच्या हातामधला दोरा आहे हा। तरीसुद्धा इथे ऐश्वर्या सगळ्यांना एकच गोष्ट सांगत असते की बघा बघा कशी खोटं बोलते, आता हिच्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे ना, म्हणून आता खोटी कहाणी रचून सांगते सगळ्यांना। तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, नवीन काहीतरी स्टोरी सांग ना, नाहीतर एक काम कर, अजून काहीतरी वेगळं सांग, मग आम्ही विचार करू तुझ्यावरती विश्वास ठेवायचा की नाही ते। तर प्रेक्षकांनो, इथे आता अवंतिका आणि सौमित्रसुद्धा जानकी ऋषिकेशला हेच म्हणत असतात की बघा, तुम्ही म्हणताय की नाना तिथे होते आणि तुम्हाला हा दोरा मिळाला, तुम्ही म्हणताय की हा दोरा आपल्या नानांचा आहे, पण हा असा ठोस पुरावा नाही आहे। आपण हा पुरावा दाखवून हे सिद्ध नाही करू शकत की आपले नाना जिवंत आहेत। काहीतरी ठोस पुरावा हवा ना, जो कोर्टामध्ये सुद्धा आपण सादर करू शकतो आणि ज्यामुळे इथे नाना जिवंत आहेत हे सुद्धा कळेल आणि दादावरती जो काही खुनाचा आरोप करण्यात आला आहे तो सुद्धा खोटा आहे हे सुद्धा सिद्ध होईल। तेव्हा जानकी म्हणते, आणि भाऊजी, जर असं नाही झालं तर, नाना जिवंत आहेत असा पुरावा आपल्याला नाही मिळाला तर? तेव्हा सौमित्र म्हणतो, मग दादाला वाचवणं कठीण होऊन बसेल। तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते। म्हणजे इथे आता नानांचा खून ऋषिकेशने नाही केला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जानकीला माहिती आहे की नाही केला आहे, सौमित्र त्याचबरोबर अवंतिकाला माहिती आहे की नानांचा खून हा ऋषिकेशने नाहीच केलेला आहे। पण तरीसुद्धा इथे जर आता नाना जिवंत आहेत असा पुरावा सापडला नाही तर मात्र इथे ऋषिकेशला शिक्षा होणारच आणि त्यासाठी त्याला कुणीही थांबवू शकणार नाही आहे। तेव्हा आता काय करायचं? ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का,
हे बघ, आपण बघितलं की महिपत आणि त्याचबरोबर सयाजी विखे पाटील या दोघांचे मित्रसंबंध होते. पण इथे सयाजीने महिपतला एक काम दिलं होतं, ते म्हणजे आपल्या नानांना किडनॅप करायचं. नानांना त्याने किडनॅप केलं, त्याने त्याचं काम केलं. पण इथे महिपतने सयाजीकडे मदत मागितली होती. सायली आणि अर्जुनने मधुभाऊंची जबाबदारी आपल्याला दिली होती. आपण ती जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पाडली आणि मधुभाऊंना सायली आणि अर्जुनच्या स्वाधीन केलं. महिपतच्या माणसांच्या हातातून मधुभाऊ निसटले ना, आणि सयाजीच्या सुद्धा. तेव्हा महिपत आणि सयाजी यांच्यामध्ये थोडे तरी खटके उडालेच असतील, कारण त्याने त्याचं काम केलं पण सयाजीने त्याचं काम व्यवस्थित केलं नाही. म्हणून तो महिपत स्वतःच्या बापाचं तो ऐकत नाही, तो आपलं आणि ह्या सयाजीचं काय ऐकणार आहे. तेव्हा मला असं वाटतं की आपण आता सयाजीवरती लक्ष ठेवायचं. कारण का, पनवेलमध्ये आता एका गोडाऊनमध्ये महिपतने आपल्या नानांना ठेवलं होतं आणि जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी गेलात तेव्हा सयाजीच्या माणसाने नानांना किडनॅप केलं असेल आणि त्यामुळे आता नाना हे पनवेलमध्ये आता पुन्हा ठेवले जाणार नाहीत. कारण महिपत म्हणेल की मी का आता त्या नानाला कुठल्या गोडाऊनमध्ये ठेवू. ती जानकी शोधत शोधत माझ्या एका गोडाऊनपर्यंत गेली. आता पुन्हा जर ती पनवेलमध्ये आली आणि महिपतचे किती गोडाऊन आहे ते शोधून काढलं आणि त्यातल्या प्रत्येक गोडाऊनमध्ये जर तिने जाऊन बघितलं तर सोपं आहे का, सोपं आहे का सांग बरं माझं वाचणं. तेव्हा इथे महिपतने सरळ सरळ नकार दिलेला असतो. तो म्हणतो की सहजरित्या ती माझ्या प्रत्येक गोडाऊनमध्ये जाईल आणि जर माझ्या विरोधामध्ये जर अरेस्ट वॉरंट काढलं ना तर माझं मात्र काही खरं नाही आहे, कळतं का तुला. आधीच तो अर्जुन सुभेदार माझ्यावरती नजर ठेवून आहे आणि जर आता नाना रणदिवे यांना किडनॅप करण्यामागे माझा हात होता ही न्यूज जर बाहेर पसरली तर लोक शेण घालतील माझ्या तोंडामध्ये. मुळशी आणि पनवेल या दोघांमध्ये सगळेजण एकत्र येतील आणि मला मारून टाकतील. तेव्हा महिपतने इथे आता सयाजीला सरळ सरळ नकार दिलेला असतो. तो म्हणतो की आता मी तुला मदत करू शकत नाही, माझ्या कुठल्याच दुसऱ्या गोडाऊनमध्ये मी नानाला ठेवणार नाही आहे. तेव्हा इथे सयाजी आता टेन्शनमध्ये येतो, करायचं तर काय करायचं. तर इथे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून सयाजी विखे पाटीलने आपली माणसं पाठवून महिपतच्या गोडाऊनमधून नानांना पुन्हा एकदा किडनॅप केलेलं असतं. आणि ही गोष्ट जेव्हा ऐश्वर्याला कळते तेव्हा ऐश्वर्याला सगळ्यात जास्त आनंद होतो. ऐश्वर्या म्हणते की आज मी जिंकले. म्हणजे ती जानकी बिचारी तिथे पोचली होती, ती बरोबर म्हणत होती की तिथे तिला नानांचा दोरा सापडला, पण तिच्यावरती कुणी विश्वास ठेवेल तेव्हा ना. कुणीही तिच्यावरती अजिबात विश्वास ठेवायला सुद्धा तयार नाही आहे. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते की ऋषिकेश काळजी करू नका, आपण सगळीकडे नानांना शोधून आपण आपले प्रयत्न बंद करायचे नाही, आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायचे. अहो असं बसून राहण्यापेक्षा काहीतरी प्रयत्न केलेले कधीही चांगले आहेत ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी तू अगदी बरोबर बोलतेस. त्याचबरोबर इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की डॅड बरं झालं ती जानकी तिथे पोचायच्या आधी तुम्ही त्या म्हाताऱ्याला गायब केलं, नाहीतर तुमच्या मुलीचं काही खरं नव्हतं. पण डॅड सेलिब्रेशन तर आता झालं पाहिजे. आधी तुम्ही मला सांगा त्या नानाला आता कुठे आणताय तुम्ही. तेव्हा इकडे सयाजी विखे पाटील म्हणतो की त्या नानाला आता मी आणतोय मुळशीमध्ये. तेव्हा ऐश्वर्या म्हणते डॅड तुम्ही खूप चांगलं केलं, आता तुम्ही मुळशीमध्ये आणले आहेत ना त्या म्हाताऱ्याला, कुणालाही कळणार नाही की तो नाना रणदिवे मुळशीमध्ये आहे ते. कारण आता त्या लोकांना संशय आहे की नाना कुठेतरी पनवेलमध्ये आहेत आणि सगळेजण आता पनवेलला शोधायला जातील. पण आपण कुणालाही कळू द्यायचं नाही की नाना पनवेलमध्ये नाही तर नाना मुळशीमध्येच आहे. ही गोष्ट आता ऐश्वर्या आपल्या डॅडजवळ फोनवरती बोलत असते आणि ती म्हणते की डॅड चल आपण दोघेजण आता बसूया, सेलिब्रेशन करूया. अहो सेलिब्रेशनसाठी मी तिथे नाही येऊ शकले म्हणून काय झालं, पण मी इथे आहे ना, तुम्ही तिथे चेअर्स करा, मी इथे चेअर्स करते, असं आता ऐश्वर्या म्हणत असते. त्याचबरोबर इथे ऐश्वर्या हवी तेवढी दारू पिते आणि ती बडबड बडबड करत असते. ती म्हणत असते की जानकी आहे ना जानकी, तिच्यावरती कुणी विश्वासच ठेवत नाही. ती सांगते की नाना जिवंत आहेत पण कुणीही ते पटवून घ्यायलाच तयार नाही आहे. सरू सारंग या सगळ्यांना बरोबर मी माझ्या बाजूने केले, त्याच्यामुळे आता तो म्हातारा नक्की कुठे आहे कुणाला काहीच कळणार नाही आहे. आणि लवकरच डॅडला त्याचा काटासुद्धा काढायला सांगेन. तो म्हातारा जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला काही शांतता मिळणार नाही आहे. तेव्हा इथे आता सारंगसुद्धा येतो. सारंग आल्यानंतर म्हणतो की ऐश्वर्या हे तुम्ही काय करताय. कारण ऐश्वर्या सेलिब्रेशन करत असते, तिनं दारूची बाटली घेतलेली असते आणि म्हणत असते की बरं झालं माझी बाटली इथे आहे, आता खूप दिवसानंतर घसा ओला करता येईल. आणि ती घसा ओला करता करता ती हवी तेवढी दारू प्यायलेली असते, तिला चालता बोलता येत नसतं आणि त्याच
त्याच आता क्षणी इथे ऐश्वर्या आणि सारंग दोघेजण आपल्याला इथे आता ऐश्वर्या दारूच्या नशेत असल्यामुळे दोघेही रोमॅन्टिक झालेले दिसतात. तेव्हा इथे सारंगचा आनंद तर प्रेक्षकांनो गगनातही मावत नसतो. तेव्हा इथे आता सारंगच्या मनाप्रमाणे घडलेलं असतं आणि इथे ऐश्वर्याला त्याबद्दल काही माहिती नसतं. पण इथे आता ऋषिकेश आणि जानकी दोघेजण प्लॅन करतात. ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, नानांना शोधण्यासाठी मी मुळशीच्या बाहेर जाऊ शकत नाही, पण मला असं वाटतंय की आता सयाजी विखे पाटील आणि महिपत शिखरे यांच्यामध्ये जो काही वाद झाला असेल ना, त्यामुळे आपले नाना मुळशीमध्ये परत आले असतील. तेव्हा नानांना अख्ख्या मुळशीमध्ये शोधायचं आणि माझी माणसं तर कामाला लावलेलीच आहेत असं सुद्धा इथे ऋषिकेश म्हणत असतो. आणि प्रेक्षकांनो, इथे आता लवकरच नाना ऋषिकेशला सापडणार असतात. जानकी आणि ऋषिकेश दोघेजण सगळीकडे नानांना शोधण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, आपल्याला एक आयडिया करावी लागणार आहे. आपण दोघेजण आपल्या मूळ वेशात फिरायचं नाही, आपण काहीतरी वेषांतर करूया आणि त्यामुळे इथे आपल्याला नानांना शोधणं सोपं होऊन राहील. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे. तेव्हा ऋषिकेश इथे नेहमी फॉर्मल कपडे घालत असतो, त्याने इथे स्टायलिश कपडे घातलेले असतात आणि इथे जानकी नेहमी साडी नेसत असते किंवा ड्रेस घालत असते, तिने वेस्टर्न कपडे घातलेले असतात. त्यामुळे आता त्यांना कुणीही ओळखत नसतं, कुठले तरी परदेशातून आलेली माणसं आहेत असं म्हणून सगळीकडे त्यांच्याकडे बघत असतात. आणि इथे जानकी आणि ऋषिकेश दोघेजण नानांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात. घरातून जाताना काहीतरी खोटं कारण सांगूनच निघत असतात, जेणेकरून ऐश्वर्याला संशय येऊ नये म्हणून. आणि त्यानंतर बाहेर जाऊन जानकी ऋषिकेश दोघेजण कपडे चेंज करून नानांना शोधायला बाहेर पडत असतात. तेव्हा इथे आता महिपतच्या माणसांवरती लक्ष ठेवून असल्यामुळे इथे ऋषिकेशला एक माहिती मिळते की नानांना कुठे लपवून ठेवलेलं आहे. तेव्हा इथे आता मुळशीमध्ये जी ऋषिकेशच्या ओळखीची माणसं असतात त्यांना ऋषिकेशने एकत्र केलेलं असतं. काही जणांनीसुद्धा महिपतला बघितलेलं असतं त्या गोडाऊनकडे सातत्याने जात असताना, आणि नानांनासुद्धा तिथेच आणून ठेवलं आहे असासुद्धा काहींना संशय असतो. तेव्हा गावातले जे लोक असतात, जे वारंवार जानकी आणि ऋषिकेश यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात, ते सगळे गावकरी आता एकत्र आलेले असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मला तुमच्या मदतीची गरज आहे. तर महिपतचं जे गोडाऊन आहे ना, तिथे आपल्याला रात्रीच्या वेळेला जायचं आहे, कारण तिथेच नानांना त्याने किडनॅप करून ठेवले. आपण जर दिवसा गेलो तर ते लोक आपल्याला लगेच पकडतील, त्यामुळे आपल्याला रात्रीच्या वेळी त्यांच्यावरती वार करायचं आहे असं इकडे आता ऋषिकेश म्हणतो. तेव्हा त्याच्या एका शब्दावरती सगळे इथे आता जे गावकरी असतात ते तयार झालेले असतात. गावकरी म्हणतात, ठीक आहे ना दादा, अहो तुम्हाला आम्ही नाही मदत करणार मग कुणाला करणार. तेव्हा इकडे आता ज्या गोडाऊनमध्ये सयाजी विखे पाटीलने नानांना ठेवलेलं असतं, ते गोडाऊन अगदी त्याच्या घरापासून खूपच जास्त जवळ असतं. त्यामुळे आता जेवढे लोक आलेले असतात तेवढे लोक त्याच्या घरामध्ये घुसतात आणि त्या गोडाऊनमध्ये सुद्धा घुसतात. त्यांच्या हातामध्ये इथे आता खूपच जास्त हत्यारं दिलेली असतात, जेणेकरून कुणीही त्यांच्यावरती वार करू नये म्हणून. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेश त्याचबरोबर त्याच्याबरोबर आलेले सर्व शेतकरी, सौमित्र, हे सगळेजण आता त्या गोडाऊनमध्ये घुसतात जिथे नानांना किडनॅप करून ठेवलेलं असतं. आणि तिथे असलेल्या लोकांना ऋषिकेशने मारलेलं असतं, त्यांच्या हड्ड्या आता काढलेल्या असतात. आणि नानांना घेऊन सुखरूपरित्या ऋषिकेश आता घरी येतो. त्याच्या आधी प्रेक्षकांनो, एक घटना घडलेली असते, ती म्हणजे शर्वरी इथे सुमित्राला घेऊन गेलेली असते हॉस्पिटलमध्ये. आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिथे शवगृहामध्ये एक शव ठेवण्यात आलेला असतो. तर ते नानासाहेबांचं शरीर आहे असं सांगण्यात येतं. ती डेड बॉडी नानासाहेबांची आहे. त्याच्यामुळे शर्वरी म्हणते की आई, हे बघ बघ, तुझ्या डोळ्याने बघ, अगं हे आपले नानाच आहेत. तेव्हा इथे सौमित्र आता त्याला माहिती नसतं की शर्वरी आईला घेऊन कुठे गेले. आणि त्याचबरोबर ऋषिकेश आणि जानकी दोघेजण आता नानांना शोधायला बाहेर पडलेले असतात. आणि त्याचमुळे इथे प्रेक्षकांनो, जेव्हा इथे शर्वरी सांगते की सौमित्र दादाने इथे तुला सांगितलं नाही, पण ऋषिकेश दादाने आपल्या नानाला मारले, ऋषिकेश दादाने आपल्या नानांचा खून केला आई, असं शरू म्हणते. तेव्हा सुमित्राला खूपच जास्त राग येतो. तिचा ऋषिकेशवरती पूर्ण विश्वास असतो, पण इथे विश्वासघात झालेला असतो असं तिला वाटतं. आणि तेव्हा इथे शर्वरीच्या मूर्खपणामुळे इथे सुमित्राचा गैरसमज होतो. जेव्हा ऋषिकेश होतो आणि म्हणतो, आई आपले नाना लवकरच सापडतील, आणि तो प्रेमाने तिचा हात पकडून तिला घेऊन जाणार, तेवढ्यातच तिथे ऋषिकेश आता जोरात आईचे फटके आपल्या कानाखाली खातो. कारण शर्वरी त्याच्या
वाईटावरतीच टपलेली असते. ती सुमित्राला सांगते की सौमित्र दादाने हे सगळं मुद्दामून केलं आहे, प्रॉपर्टीसाठी केलं आहे. नानांचा राग करत होता तो. तेव्हा इथे सुमित्राला आता राग येतो. तेव्हा ती ऋषिकेशच्या कानाखाली देते. ऋषिकेश म्हणतो, आई काय झालं? तेव्हा जानकीसुद्धा येते आणि म्हणते, आई काय झालं, का मारताय? तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते, तुला माहिती नाही जानकी, ऋषिकेशने नानांचा खून केला, याने आपल्या नानांना मारलं. असं म्हणाल्यानंतर इथे ऋषिकेशच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि बाकीचं सगळेजण हसत असतात. ज्या वेळेला सुमित्रा इथे ऋषिकेशला मारते तेव्हा ऐश्वर्या आणि त्याचबरोबर सारंग यांना हसायला आलेलं असतं. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, जेव्हा नाना आता ऋषिकेशला सापडतात तेव्हा इथे नानांना सुखरूपरित्या तो घरी घेऊन जात असतो आणि तेव्हाच इथे ऋषिकेशने सगळ्यांची तोंड आता बंदी केलेली असतात, एकदम बंद केलेली असतात. सगळ्यांच्या तोंडांना जणू काही कुलपं लागलेली असतात. तेव्हा इथे सगळे शांत असतात. फक्त बोलत असतो तो म्हणजे ऋषिकेश. ऋषिकेश आता नानांना घरी घेऊन येतो. जानकीसुद्धा त्याच्याबरोबर असते. त्यामुळे इथे आता गावकऱ्यांनीसुद्धा ऋषिकेशची फार मदत केलेली असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, बघा बघा सगळ्यांनी बघा, डोळे उघडून बघा. आई बघ आई, अगं हे आपले नाना आहेत, हे आपले नानासाहेब आहेत, कळते का तुला? तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, अरे हे जर आपले नाना आहेत आणि जिवंत आहेत तर ते हॉस्पिटलमध्ये कोण होते? ते कुणाचं प्रेत होतं? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई अगं ते प्रेत बघायला गेली होतीस तेव्हा त्या माणसाचा चेहरा जरा तरी दिसला का गं तुला? त्या माणसाच्या चेहऱ्यावरती किती वार केले होते हे तू बघितले नाहीस? मग जर तो नाना जर असते तर मग त्यांचा चेहरा इतका बांधून का ठेवण्यात आला असता? आपल्याला ओळख पटावी म्हणून थोडा तरी चेहरा दिसला असता ना. पण अजिबातच तो चेहरा दिसू नये, ओळखू येऊ नये म्हणून जणू काही एखाद्या म्हाताऱ्याला किडनॅप केले असं नाही वाटत का? असं इकडे आता जानकीला सुचतं. जानकी म्हणते, आई तुम्ही जे वागलात ते खूपच जास्त चुकीचं होतं. तुम्ही शरूताईंना समजवायला हवं होतं. ऐश्वर्याचं बोलणं ऐकायला नको होतं. तुम्ही हॉस्पिटलला गेलात, चेहरासुद्धा नानांचा बघितला नाहीत, तर तुम्ही ऋषिकेशला इथे आता तुम्ही आरोपी ठरवून मोकळ्या झालात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता जोरदार ऋषिकेशच्या कानाखाली दिल्यामुळे त्यालासुद्धा वाईट वाटलेलं असतं. कारण विनाकारण त्याच्यावरती ऐश्वर्याने खोटे आरोप केलेले असतात. अवंतिका आणि सौमित्र म्हणत असतात, आई थांब, असं काही केलेलं नाही आहे दादाने, त्याच्यावरती खोटे आरोप करण्यात आलेत. अगं तो आपला ऋषिकेश दादा आहे, तो असं का करेल? तेव्हा इथे ऐश्वर्याने तिला सांगितलेलं असतं, कारण तो सावत्र आहे म्हणून, तो सावत्र आहे म्हणून असं इकडे आता आजी म्हणत असतात. त्यामुळे इथे सगळ्यांनाच खूप जास्त आता वाईट वाटलेलं असतं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे आहेत आपले नाना, आणलं की नाही नानांना परत? काय ऐश्वर्या, सारंग, शरू, काय म्हणत होता तुम्ही की नानांचा आम्ही खून केला आहे म्हणून, नानांना आम्ही मारून टाकलं आहे असं म्हणणं होतं ना तुमचं? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय मग कुठून आणलेत तुम्ही नानांना, सांगा ना. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, तू आहेस तरी कोण तुला सांगायला? तुला मी तेवढं महत्त्व देत नाही, कळलं ना तुला? तेव्हा इकडे आता नानासाहेबांना इथे पोलीस येतात आणि विचारतात की तुम्हाला कोणी किडनॅप केलं होतं? तेव्हा नानासाहेब म्हणतात की सयाजी विखे पाटील, ही ऐश्वर्या आणि महिपत शिखरे या तिघांनी मिळून मला इथे आता किडनॅप करून ठेवलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पोलीस सयाजी विखे पाटीलच्या घरी येतात त्याला अरेस्ट करण्यासाठी. तेव्हा इथे सयाजी विखे पाटील अंघोळ वगैरे करून बसलेला असतो. त्यावेळेला इथे ऋषिकेश पोलीस घेऊन येतो आणि म्हणतो, चला चला सयाजी विखे पाटील चला. तेव्हा इथे आता सयाजी म्हणतो, कुठे जायचं आहे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, पोलीस स्टेशनला. पोलिसांनी आता तुमची खातिरदारी करण्यासाठी तुम्हाला बोलावले. तेव्हा इथे आता सयाजी विखे पाटील याच्यावरती नानांनी गुन्हा दाखल केलेला असतो किडनॅपिंगचा आणि त्यांना इथे खूप त्रास दिलेला असतो. हे सुद्धा आता नानांनी सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं. त्याचबरोबर कबुली दिलेली असते की ऐश्वर्यानेच त्यांना जिन्यावरून ढकललेलं आहे, कारण ती आपलं घर जोडण्यासाठी नाही तर तोडण्यासाठी आलेली आहे. कारण इथे ऐश्वर्याने जानकीला धमकी दिलेली असते, 1 महिन्याच्या आत तुझ्या अंगावरती एकसुद्धा दागिना ठेवणार नाही आणि घातलेल्या कपड्यांनिशी तुला घरातून हाकलून देते की नाही बघस तू. असं ऐश्वर्या जे काही म्हणालेले असते हे सगळं बोलणं तिने ऐकलेलं असतं आणि जानकी सगळं बोलणं ऐकते. मात्र नानासुद्धा दारामध्ये उभे राहून तिचं सगळं बोलणं ऐकतात आणि नाना का सगळ्यांना सांगतील म्हणून इथे तिने नानांना धक्का दिलेला असतो. ही गोष्ट पोलिसांना आता नानांनी सांगितलेली असते. त्याच्यामुळे इथे ऐश्वर्या हिचा आता सगळा भांडा फुटलेला असतो. तर इथे सगळ्यांसमोर ती एक्सपोज झालेली असते आणि सयाजी विखे पाटील आणि ऐश्वर्या या दोघांनी मिळून आता नानांना किडनॅप केलं होतं ही गोष्टसुद्धा समोर
समोर येते तेव्हा इकडे जानकी आणि ऋषिकेश दोघेजण आता घरावरील मालकी हक्क दाखवत सारंग आणि ऐश्वर्याची हकालपट्टी कायमची घरामधून करतो आणि इथे सयाजी विखे पाटील बरोबर सुद्धा सगळे संबंध तोडून टाकतो। तर इथे सारंग म्हणत असतो की दादा मला माफ़ कर, पण ऋषिकेश म्हणतो कुणीही माझी माफी मागू नका, मी कुणालाही माफ़ करणार नाही। तुम्ही लोक जे काही आमच्यावरती आरोप केले बिनबुडाचे ते मी कधीही विसरणार नाही आहे आणि हे घर माझं आहे, माझ्या आईने मला दिले, तुम्ही सगळेजण या घरातून चालते व्हा, असं आता ऋषिकेश सारंग ऐश्वर्या या दोघांना म्हणत असतो।